बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तो जिए हजारों साल जिंदगी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तो जिए हजारों साल जिंदगी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। अरे वा, शांताराम भाऊ, बायकोसाठी मस्त गाणं म्हटलं हो. चल शांताबाई, काप तू केक आता. हा झाबरू कापतो. राजाने दिसून राहिला. सविता, कुठे गेला राजा? माहित नाही मला आई कुठे गेले तर. सांगून नाही गेले मला. आहे ना, माझ्या सासूचा वाढदिवस होता तर बाबा किती जण बोलावले. आणि मागच्या वर्षी माझा वाढदिवस होता तर एक जण नाही बोलावलं कोणी. आता तर बापा मैत्रिणी काय, भाऊ काय, किती जण बोलावले. नाश्ता पाणी आणला सगळा. पण मला समजलं आता माझ्या सासूपाशी बी भेदभाव आहे. भली करते माझी सासू चोपड चापड समोर. पाहि ना, माझ्या सासऱ्यानं पैसे आणि माझ्या सासूसाठी कपडे आणले नवीन नवीन. आता येऊ दे फक्त राजाले घरी. सांगतो दोन गोष्टी मी. सविता, मला वाटलंच तू बेडरूम मध्ये असेल म्हणून. काय झालं सविता? पाहिलं सविता काकू, पाहिलं ना सासूची कलाकारी. मला कालपर्यंत माहित नव्हतं वाढदिवस आहे म्हणून. पोरगी नाश्ता पाण्याला गेली अजून. पोराचं नाव बदनाम करते माझी सासू, पण पोरगी आल्याशिवाय केक नाही कापत. बाकीच्याला काही व्हॅल्यू नाहीये. बरोबर बोलली सविता तू. पण सविता, आता एवढं वय झालं, सून आली, नातू झाले, काही मोठे वाढदिवस करायला लागतात आता विनाकारण खर्च करणं. काकू, तुम्हाला काय सांगू, माझ्या वाढदिवसाला माझी सासू मला विचारत बी नाही. कोणी बोलावतं काय, मैत्रिणी आहेत काय, काहीच नाही. स्वतःचा वाढदिवस असला की पाहून घे. बाई, तुझी सासूला हुशार आहे बरोबर सविता. आता मला बोलता नाही येत तरी तुला सांगतो, तुझी सासू स्वतःला फार श्रेष्ठ समजते आणि सर्वीशी गोड बोलून कार्यक्रम साजरा करून घेते. पाय, सुनीचं मन दुखणार नाही काय. सासूचा वाढदिवस आणि सुनीच्या वाढदिवसाच्या दिवशी सुनीला विचारपूसही करत नाही. पण का शांताराम भाऊ नाही ते भांडण करतात शांताबाई सोबत. आता एवढं चांगलं गाणं म्हटलं बाबा शांताराम भाऊ न, आणि त्या वाढदिवसाच्या वक्ती एकदा नाही म्हटलं सविता. पाय ना काकू, तुम्हीच पाय ना. मग माझी सासू सुनीचं नाव बदनाम करते. मैसून अशी मैसून तशी. चल सविता, मी चालली. त्या सासूचं लक्ष सगळं मायावर असते बरं. सविता कुठे गेली, काय गेली? चल चालली मी. सविता काकू, काय झालं सविता काकू? कोण तुम्ही धाव चालल्या? काही नाही रिंकू. इले माहित नाही पाहू लागणार. वहिनी, काय झालं वहिनी? चला ना केक कापायसाठी. तुम्ही कोणी इकडे थांबल्या? नाही रिंकू ताई, सर्वजण बसले ना आता. म्हटलं केक कापला, सर्वजण धूमधाम करतील. नाश्ता करतो ना मी, नाश्त्याच्या पेट आणतो ना. ठीक आहे वहिनी, तसं करा. ठीक आहे वहिनी, तसं करा. इले जाऊ द्या केक कापायसाठी. काय केली चत्री आहे, खोटी बोलली, समजतही नाही. वहिनी, चला ना मग पहिले केक कापू ना. आपण दोघे मिळून नाश्ता देऊ मग सगळे. नाही रिंकू ताई, जा तुम्ही, जा वाट पण झाले असतील. मी नाश्त्याच्या पेटा काढतो. ठीक आहे वहिनी. चल दोन बस स्वयंपाक खोलीने. आपाच्या त्यात बाया. मी असं ठेकाने घेतला की सगळं करायचा. मी ठाम निर्णय गेला. येणं मला जेवढं तरसवलं तेवढा धडा मी याला शिकवणारच आहो. माया मनातला मी भुलली नाही म्हणा. किती त्रास दिला मला तर नवऱ्याचा, तर सांगूच नको. कसा राणीला धरून बसला होता नवऱ्याचा. आता काय म्हणा मागं फिरतं. आई का पाय केक आता. रिंकू, सविता कुठे गेली? राजा बी नाहीये. कोण ते दोघं जण येऊन राहिले केक कापायसाठी? आई, दादा बाहेर जायला कामानिमित्तानं. मी दादाला फोन करून विचारतो. पण तू केक कापून घे ना. सविता घरात असून 2 मिनिटं येत नाही काय रिंकू? तिला म्हणा ये ना. बाबा जा तुम्ही, बोलून ना वहिनीले. बरं झालं मी लवकर आली. शांताबाई, काप बरं तू. कोणी येऊ नाही येऊ, चल केक घे कापून. आई काप, आई काप. शांतीले मी पाहिजे वाटते केक कापायच्या वक्ती. शांती, हात धरू काय मी? चल केक काप तू. चिंताजी बाबा, मला कापता येते. हाता नका करू लोक समोर. माझ्या बाबाजी कणी घरघुशी सवय जातच नाही. सविता, काय करतो संडास बाथरूम जवळ? संडासची चालली काय? चल ना केक कापायसाठी. आई तुझी वाट पाहून राहिली केक कापायले. मला काम आहेत दुसरे, जा तुम्ही कापा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू शांती. ऐकू आला राजाजी, ऐकू आला? तुमच्या माथं ना माझ्या माथं काहीच राहिलं नाही बरं तुमच्या आईचं. समजू नका तुम्ही पोराच्या सुनीच्या माथं काही राहिलं असेल म्हणून. तुमच्या आईला फक्त पोरगी पाहिजे. पाहिलं ना, पोरीनच केकही आणला. आपली काही गरज नाही राहिली. सविता, अशी कोण बोलून राहिली सविता तू? राजाजी,
मला जे दिसते तेच बोलून राहिली मी. स्वयंपाक केला की पिक्चर पाहायला चला तुम्ही माझ्यासोबत टॉकीज मध्ये. सविता, पिक्चर पाहिले? कोण कोण जातात पिक्चर पाहायसाठी? नेला का तुम्ही आजपर्यंत? मला लग्न झालं तेव्हापासून आज पिक्चर पाहायला लागते तुम्हाला काय? डबल सांगणार नाही मी. ठीक आहे, ठीक आहे सविता. घेणार रे राजा, घेणार. लग्न राणीच्या मांग बायको परी आठवकार होती बरं. राजाजी राजाजी करता करता तोंड दुखे. आता आता फक्त हुकूम सोडून राहिली बायको माई. आता धमक्या देते. नेशीन तर बरं, मी तर चालली मायच्या घरी. घे राजा, तुला बी असंच पाहिजे होतं. राणी राणी राणी, आता तोंड नाही दाखवत राणी. चल आईपाशी जातो. नाश्ता पाणी चालू असेल सगळेचा की गेले सगळे काय माहित. चिंताजी बाबा, लय मस्त गाणं म्हटलं होतं मी माझ्यासाठी. माय शांते, तुला काय वाटते? मला काही येतच नाही काय? शांते, माझ्या अंगातली कला त्या पाहिलीच नाही शांती अजून. पाहिले झाबरू, पाहिलं त्या जवळ किती गुणाचं आहे का? शांताबाई, माझ्या जवळच्या अंगाने कोणते गुण नाहीत? तू सांग फक्त काय करावं लागते त्यासाठी, सगळं करून आणतात. तू जर मशीन रोज कामाला जाय तर कामाला बी जाऊन येतात. तू म्हण फक्त. हा शांती, बरोबर आहे झाबरूचं. मला माहित आहे शांती मला कधीच कामाला जाऊ देत नाही म्हणून. चल शांताबाई, येतो मी. अरे झाबरू, नाश्ता पाणी कर ना. थांब ना. सविता, आण ना सविता प्लेटा. वहिनी कोण आणून नाही राहिली प्लेटा? केक काकवायच्या पहिले जाऊन बसली होती प्लेटा खायसाठी. रिंकू बेटा, जाय बरं, आण बरं प्लेटा, आण बरं. हा ठीक आहे, आणतो. शांताराम भाऊ सांगायला आलते शांताबाईचा वाढदिवस आहे म्हणून ये जा म्हणून. पण मला तर वाटते आता शिक जाऊच नाही, डायरेक्ट संध्याकाळी जावा. नाही एक काम करतो मी, आज काही जात नाही, उद्या जातो. आज जर शांताबाईच्या वाढदिवसात गेलं ना, काही ना काही न्याय लागेल. खाली हात चांगला नाही वाटत. जाऊ दे, आता थकली काम करू करू. आजच्या ते जातच नाही, उद्या जाईन मुक्कामी. काही न्यायचं काम पडत नाही मग. उद्या काही कोणी विचारपूस करत नाही. आज गेलं तर कोणी विचारते वाढदिवसाली आणली काय आणलं. चल आता मस्त ब्ल्यू कलरची साडी घालतो, मला खूप आवडते पिक्चर पाहायसाठी. वहिनी कुठे गेले वहिनी? असू दे, इथंच थांबतो. मला माहिती आहे रिंकू नाश्त्यासाठी म्हणत असेल. काय झालं वहिनी? कोण तुम्ही लपू लपू राहून राहिले माझ्या आईचे? रिंकू ताई, तुम्ही काय गोष्टी करू नका. मी काय लपू लपू कोणाचे? काढलं का तुम्ही नाश्त्याच्या प्लेटा? दिला का तुम्ही सगळे नाश्ता? मी नाही काढले, मी पिक्चर पाहायला चालले राजाजी सोबत. वहिनी, तुम्ही पिक्चर पाहायला चालले? मायाचा वाढदिवस केला, बाया तशाच चालल्या. मी दिला नाश्ता तरी शेवटी. आणि तुम्ही साडी घेऊन होती बसल्या साडी बदलायसाठी. वहिनी, पण तुम्ही हे वागून राहिला ना, अजिबात चांगलं नाही आहे बरं हे. रिंकू ताई, तुम्ही तुमच्या घरचं पहा, मला नका सांगू तुम्ही चांगलं काय खराब काय येतं काय. लय पण चुकी लावून मी मला शिकवते चांगलं काय खराब काय. रिंकू बेटा, काय झालं रिंकू? आई, काही नाही झालं आई. तू कोण आली? गेल्या का तुझ्या मैत्रिणी? आई चल ना, आता तुझा वाढदिवस आहे आई. चल आई, पाहिजे माझं गिफ्ट पाहिजे काय आणलं. चल चल. हा रिंकू, चल आलीस मी. काहीच आणलं हो बेटा गिफ्ट. चला मंडळी, आज शांताबाईचा वाढदिवस आहे. मैसून मनातून चालली गेली. जाऊ द्या, खूप जणांच्या नावाच्या कमेंट आलेल्या आहेत. 2 दिवस आपल्याला घाई असल्यामुळे आपण नावं घेऊ शकलो नाही. चला मग आज आपण नावं घेऊ. त्याआधी सर्वांनी चॅनलवर नवीन असेल ना, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. चला आपण नावं घेऊ. शिवानी बंडल, रंजना इंगोले, रश्मी दळवी, मंजुषा पडावकर, शीतल राऊत, दिगू बेदरकर, पूजा सोईतकर, सुशीला गांधी, नरेश पाटील, पुष्पा पवार, मनोज रघुवंशी, इंदू नरडे, रोहिणी रोकडे, नीता बंड. चला मग उद्याच्या भागात पण नाव घेणार आहे बरं. राहिलेली नावं आपण उद्याच्या भागात घेऊ. आणखी ज्यांना वाटत असेल नाव आलं पाहिजे त्यांनी नवीन नावाची कमेंट करा. चला मग स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. शांताबाईचे सबस्क्रायबर लवकर लवकर वाढवा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते बरं. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. आपला टाइमही पण चेंज झालेला आहे. 4च्या नंतर टाकणार आपण व्हिडिओ. कधी 4, 5, कधी 3. शांताबाईला लय काम आहे व काही दिवस आपण असा व्हिडिओ टाकू.